बातमी कोल्हापुरातील पावसाची आहे। मुसळधार पावसामुळे कोल्हापूरच्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरामध्ये नदीचं पाणी शिरलंय। कृष्णा नदीचं पाणी दत्त मंदिरात आल्यानंतर परंपरेनुसार पालखी सोहळा करण्यात आलेला आहे। कृष्णा नदीचं पाणी मंदिरामधील दत्तप्रभूंच्या चरणकमलाला स्पर्श झाल्यास दक्षिण द्वार सोहळा होणार आहे आणि त्यामुळे भक्तांना आता दक्षिण द्वार सोहळ्याची प्रतीक्षा कायम आहे। बातमी कोल्हापुरातील पावसाची आहे। मुसळधार पावसामुळे कोल्हापूरच्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरामध्ये नदीचं पाणी शिरलंय। कृष्णा नदीचं पाणी दत्त मंदिरात आल्यानंतर परंपरेनुसार पालखी सोहळा करण्यात आलेला आहे। कृष्णा नदीचं पाणी मंदिरामधील दत्तप्रभूंच्या चरणकमलाला स्पर्श झाल्यास दक्षिण द्वार सोहळा होणार आहे आणि त्यामुळे भक्तांना आता दक्षिण द्वार सोहळ्याची प्रतीक्षा कायम आहे।